हैदराबादमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। क्रिकेट खेळताना 21 वर्षीय विनय कुमार याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय। सीएमआर इंजिनिअरिंग कॉलेज मेडचल इथे आयोजित क्रिकेट स्पर्धेदरम्यान ही घटना घडली। विनय कुमार खम्मम जिल्ह्यात राहत होता आणि फील्डिंग करत असताना तो अचानक मैदानावर कोसळला। तात्काळ त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं। हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात चित्रित झालाय। सोशल मीडियावर सुद्धा हा व्हिडिओ व्हायरल होतोय। क्रिकेट खेळत असताना तरुणाला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि क्षणार्धात तो जमिनीवर कोसळला। त्याचा याच्यात मृत्यू झालाय। हैदराबादमधली ही बातमी आपण बघतोय। 21 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी चैतन्य गायकवाड आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। चैतन्य, या सगळ्या मागे काही पार्श्वभूमी सांगितली जाते का? या सगळ्या घटनेमागे आणखी काही तपशील समोर येऊ शकलेत का? रिद्धी, आपण बघतोय की अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे। हैदराबादमधून ही घटना समोर आलेली आहे। एका महाविद्यालयाकडून क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि क्रिकेट खेळत असतानाच खरं तर हा विनय कुमार नावाचा जो खेळाडू आहे तो फील्डिंग करत होता आणि क्रिकेट सामना सुरू असतानाच तो अचानक मैदानावर कोसळला। त्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेला आहे। आणि त्यानंतर खरं तर हा खेळाडू जो आहे त्याला हृदयविकाराचा झटक्याने त्याचा मृत्यू झाला, अशा प्रकारचा निष्कर्ष जो आहे तो डॉक्टरांनी सांगितला। आणि आपण बघतोय की या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय खरं तर। आणि या खेळाडूच्या अकस्मात मृत्यूमुळे क्रिकेट प्रेमींमध्ये त्याचप्रमाणे इतर जे सहकारी होते त्यांच्यामधून देखील हळहळ व्यक्त केली जाते। आपण बघतोय की अनेक दिवसांपासून अशा ज्या घटना आहेत त्या घडतायत। आरोग्याशी संबंधित तरुणांच्या ज्या आरोग्याशी संबंधित अशा प्रकारच्या घटना आपल्याला वाढताना दिसत आहेत। अचानकपणे हृदयविकाराचा झटका येणे अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या वाढत आहेत। जी चैतन्य, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।